जीन्स घ्यायला गेलो होतो, धोतर कुर्ता नजरेस पडला. धोतर कुर्ता आपला पारंपरिक पोशाख, पण तो आज लग्न कार्यापुरता ट्रॅडिशनल ड्रेस पुरता मर्यादित राहिला असं का? या प्रश्नाचं उत्तर साहजिकच आपल्यावर असलेला इंग्रजांचा प्रभाव किंवा इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव, अर्थात वेस्टर्न सोसायटीचा इन्फ्लुएन्स. पण हे इंग्रज लोक नेमके पुण्यात प्रस्थापित कसे झाले हा प्रश्न माझ्या मनात आला. या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं ते 207 वर्षापूर्वी घडलेल्या एका घटना. ती घटना अर्थातच शनिवार वाड्यावर लागलेल्या इंग्रजांचं युनियन जॅक. इंग्रजांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर लागला म्हणजे स्वराज्याचा अस्त जवळ आला हे सहजच होतं. त्यावेळेला पेशवे पदावरती होते दुसरे बाजीराव पेशवे. ते बाजीराव मस्तानीवाले नाहीत बरं का. त्यांचे नातू आनंदीबाई म्हणजे अचमा करणारे आनंदीबाई आणि रघुनाथराव यांचे चिरंजीव दुसरे बाजीराव. समाजामध्ये पळपुटे बाजीराव म्हणून, इतिहास संशोधकांमध्ये राव बाजी म्हणून प्रसिद्ध असलेले हेच ते दुसरे बाजीराव म्हणजेच शेवटचे पेशवे. ते खरंच पळपुटे होते का? नाकर्ते होते का? त्यांना स्वराज्याच्या स्वातंत्र्याविषयी काही देणं घेणं नव्हतं का? त्यांना पेशवाईच्या गादीविषयी काही आदरभाव नव्हता का? अनेक प्रश्न माझ्या मनात आले. एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बाहेर पडलेलो मी अनेक प्रश्नांच्या जाळ्यात अडकलो गेलो. याच जाळ्यातनं बाहेर पडण्यासाठी स्वराज्याच्या शेवटच्या काळाचा तटस्थ ससंदर्भ अभ्यास करायचा म्हणजेच दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या आयुष्याचा ससंदर्भ तटस्थ अभ्यास करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न.